नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान जहाज बांदणी, दर्या पर्यावरण आनी हेर जायत्या पॅकेजींक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारतान संरक्षण क्षेत्रांत कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आनी राजस्थानाक भेट दितले. क्रिकेटांत काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर जाल्ल्या सुपर 4 मॅचींत भारतान बांगलादेशाक 41 धांवड्यांनी हारोवन आशिया कप 2025च्या फायनलींत प्रवेश केला. आतां पुराय खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान भारताची जहाज बांदणी आनी दर्या पर्यावरण यंत्रणा पुनरुज्जीवीत करपा खातीर 69,725 कोटी रुपयांच्या पॅकेजीक मान्यताय दिल्या. नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक म्हायती दितना केंद्रीय म्हायती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलें. 95,000 करोड़ रुपीस के टोटल फैसले आज के कैबिनेट मीटिंग में हुए हैं. कई सेक्टर्स को कवर करते हैं ये फैसले. रेलवे, हाईवे, रेलवे के बोनस का विषय है. शिप बिल्डिंग में मेजर रिफॉर्म है. हमारी ह्यूमन रिसोर्स रिसर्च एंड डेवलपमेंट एक्टिविटीज के लिए, रिसर्च एक्टिविटीज के लिए फेलोशिप का प्रोग्राम और मेडिकल एजुकेशन में नंबर ऑफ सीट्स को बढ़ाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारतान संरक्षण क्षेत्रांत कशी प्रगती केल्या हे विशीं आमच्या खबरां विभागान सादर केल्लो हो आसा खासा रिपोर्ट. नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्सांत संरक्षण क्षेत्रांत नवोन्मेशाचेर विशेष लक्ष केंद्रीत केलां. इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स आयडेक्स उपक्रम एप्रिल 2018 सुरू केल्लो, जाचो उद्देश नवोन्मेशाक चालना दिवपाक परिसंस्था तयार करप आसा. संशोधन आनी विकास संस्था, शैक्षणिक संस्था, उद्देग, स्टार्टअप्स आनी वैयक्तीक नवोन्मेशकांक सहभागी करून संरक्षण क्षेत्रांत तंत्रज्ञान विकासाक प्रोत्साहन दिवप हो आसा. महाबलीपुरमांत डीफ एक्सपोचे उद्घाटन आनी आयडेक्स लॉन्च करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तंत्रज्ञान, नवोन्मेश, संशोधन आनी विकासा खातीर सरकाराच्या तेंक्याचें म्हत्व अधोरेखीत केलें. गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन, research and development is essential for defense sector. Our technology perspective and capability roadmap has been released to help the industry in planning and initiating technology development partnership and production arrangements. MSME, स्टार्टअप्स, वैयक्तीक नवोन्मेशक, संशोधन आनी विकास संस्था आनी शैक्षणिक संस्थांक सहभागी करून आयडेक्सान अत्याधुनीक तंत्रज्ञानाच्या विकासाक तेंको दिवपा खातीर 1.5 कोटी रुपया मेरेनचें अनुदान दिलां. ताचो प्रभाव बळकट करीत सशस्त्र दळांनी आयडेक्स समर्थित स्टार्टअप्स आनी MSME कडच्यान 2,400 कोटी रुपया परस चड किंमतीच्यो 43 वस्तू खरेदी केल्या, जे संरक्षण तयारी खातीर स्वदेशी नवोन्मेशाचेर वाडटो विश्वास दाखयता. ह्या सहभागाक लागून भारतीय सशस्त्र दळांच्या गरजा प्रमाण तयार केल्ले नाविन्यपूर्ण उपाय वळखुपाक आनी तांचें पालन पोशण करपाक मजत जाल्या. आयडेक्सान आदींच सकारात्मक परिणाम दिवपाक सुरवात केल्या, जाका लागून संरक्षण प्रणालीच्या प्रगतीत योगदान आसा. 619 स्टार्टअप्स आनी MSMEचो आस्पाव आशिल्ले सुमार 550 समस्या विधानां उघडल्यात. 430 आयडेक्स कबलातींचेर सय केल्या. फाटल्या कांय वर्सांत जाल्ल्या बदलाक लागून भारतांत एक नाविन्यपूर्ण संस्कृती निर्माण जाल्या. आज एक ठोस परिसंस्था आसा आनी भारत संरक्षण क्षेत्रांत आत्मनिर्भरता प्राप्त करपाच्या दिकेन वेगान वाटचाल करता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आनी राजस्थानाक भेट दितले. ग्रेटर नोएडा हांगा उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय वेपार मेळा 2025 हातूंत तांणी उलोवप करतले आनी आमंत्रण बसकेंतूय उलोवप करतले. राज्याची वेगवेगळी हस्तकला परंपरा, आधुनीक उपक्रम, उदेंत वटेन MSME आनी राज्यांतले उदेपी उपक्रम, हस्तकला, कापड, चामडे, शेती, अन्न प्रक्रिया, IT, इलेक्ट्रॉनिक्स आनी आयुष हाचेर भर आसा. वेपार प्रदर्शन ह्या म्हयन्याच्या 29 तारखेमेरेन चालू उरतलें. उपरांत प्रधानमंत्री राजस्थानाक भेट दितले आनी 1,22,100 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचें उक्तावण करतले. तशेंच बांसवाड्यांतल्या भौशीक कार्यावळींतूय ते उलयतले. प्रधानमंत्री कुसुमाच्या लावार्थ्यां कडेन मोदी संवाद सादतले. प्रधानमंत्री राजस्थानात सुमार 19,210 कोटी रुपया मोलाच्या हरीत उर्जा प्रकल्पाचें उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर घालतले. फामाद कन्नड लेखक डॉ. SL भैरप्पा हांकां काल बेंगळुरूंत मरण आयलें. वयोमानाक लागून तांकां खाजगी रुग्णालयांत दाखल केल्ले, थंय तांकां काळजाचो आताक आयलो. कन्नड साहित्यांतले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आनी पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. SL भैरप्पा हांच्या मरणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी शोक व्यक्त केला. सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपतींनी म्हळां की तांणी साहित्य, तत्वज्ञान, संस्कृती आनी बौद्धीक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी गृहमंत्री अमित शाह हांणी तांच्या मरणाबद्दल दुख्ख व्यक्त केलां. सोशल मिडिया पोस्टात शाह हांणी म्हळां की 6 दशकां तांणी भारतीय तात्वीक परंपरेचें ज्ञान आनी सामाजीक मुद्द्यावेल्या अंतरदृश्टीन साहित्य समृद्ध केलें.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान आयकतात. भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत. वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा. भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर. नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर. आकाशवाणी पणजी. आता मुखावेल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला फाटल्या 11 वर्सांतली संरक्षण क्षेत्रातल्या प्रगतीविशीं हो आसा आमच्या खबरां विभागान सादर केल्लो खासा रिपोर्ट. नरेंद्र मोदी सरकाराच्या फुडारपणाखाला भारताच्या संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेक बळगें मेळ्ळां आणि ती आत्मनिर्भरतायेच्या दिशेन मुखार वता. संरक्षण म्हळ्यार विक्रमी गुंतवणूक, देशी उत्पादनात नेटान वाड, सुदारणा आणि उदयाक येवपी तंत्रज्ञान आपणावपाक लागून संरक्षण उपकरणांचो मुखेल आयात करपी देश भारत आता संसारीक निर्यातदार देश थारला. फाटल्या दशकात संरक्षण निर्यात 34 पटींनी वाढून 2024-25 वर्सा ती 23,622 कोटी रुपया जाल्या. फकत 2024-25 वर्सा 1,700 वयर निर्यात परवाने मेळ्ळ्यात. आता भारत, अमेरिका, फ्रान्स, आर्मेनिया ह्या देशांसयत 100 वयर राष्ट्रांक विंगड संरक्षण उपकरणांची पुरवण करता. हातूंत बुलेट प्रूफ जॅकेट, गस्त बोटी, हेलिकॉप्टर, रडार, टॉर्पिडो अशा प्रगत प्रणालींचो आस्पाव आसा. अंदू 6 जून दिसा जम्मू काश्मीरातल्या कटरा हांगा उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की फाटल्या 10 वर्सांत भारत संरक्षण निर्यात करपी मुखेल देश जाला आणि आता भारताक संवसारातल्या मुखेल संरक्षण निर्यातदारात आस्पाव करपाचो हेतू आसा. आपने देखा है कि कैसे ऑपरेशन सिंदूर ने आत्मनिर्भर भारत की ताकत दिखाई है. आज दुनिया भारत के डिफेंस इकोसिस्टम की चर्चा कर रही है और इसके पीछे एक ही कारण है, हमारी सेनाओं का मेक इन इंडिया पर भरोसा. पिछले 10 वर्षों में भारत एक बड़ा डिफेंस एक्सपोर्टर बना. अब हमारा लक्ष्य है दुनिया के टॉप डिफेंस एक्सपोर्टर्स में भारत का नाम भी शामिल हो. फाटल्या दशकात भारताचे संरक्षण धोरण आत्मनिर्भरतायेच्या तत्वान मार्गदर्शन करता. संरक्षण खरेदी प्रक्रिया 2016 सावन सुरू आशिल्ली. सुधारित संरक्षण संपादन प्रक्रिया 2020 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आत्मनिर्भर भारत अभियानाकडेन पुरायपणान जोडटा. संपादना खातीर भारतीय खरेदी, देशी डिझायन, विकसित आणि तयार केल्ल्या वर्गाक प्राधान्य दिता. थळाव्या डिझायन विकास आणि उत्पादनाचेर चडांत चड भर दिवपाची खात्री करता. हे टॅक्टॉनिक बदल येवपी काळात भारताक सगळ्या अर्थान विकसित देश करपाचो सरकाराचो संकल्प खोलायेन दाखयतात. ही आसा ही कळोवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ सीबीएसईन फुडल्या वर्सा जावपी 10वी आनी 12वीच्या बोर्ड परीक्षांची तात्पुरत्यो तारखो जाहीर केल्या. फुडल्या वर्सा 17 फेब्रुवारी ते 15 जुलय मेरेन ही परीक्षा जातली. ह्यो तारखो तात्पुरत्यो आसात आनी शाळांनी उमेदवारांची निमणी वळेरी सादर केल्या उपरांत निमणी तारीख जारी करतले. क्रिकेटात काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर जाल्ल्या सुपर 4 मॅचीत भारतान बांगलादेशाक 41 धांवड्यांनी हारोवन आशियाई कप 2025च्या फायनलीत प्रवेश केलो. ISSF ज्युनियर वर्ल्ड कप काल नवी दिल्लीत सुरू जालो. आयज मुखेल सर्त सुरू जातली. शूटर 50 मीटर रायफल प्रॉन बायलां कनिश्ट आनी 50 मीटर रायफल प्रॉन दादले कनिश्ट सर्तीत वांटो घेतले. भारतीय हवामान खात्यान आयज छत्तीसगड आनी विदर्भात व्हड तो सामकोच व्हडा प्रमाणात पावस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्रीय मंत्रिमंडळान जहाज बांदणी, दर्या पर्यावरण आनी हेर जायत्या पॅकेजीक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान संरक्षण क्षेत्रात कशी प्रगती केल्या हे विशीं आशिल्लो खबरां विभागाचो खासा रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश आनी राजस्थानाक भेट दितले. क्रिकेटात काल दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमाचेर सुपर 4 मॅचीत भारतान बांगलादेशाक 41 धांवड्यांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 नमस्कार.